नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वचन हा एक प्रकार इंग्लिश ग्रामर मधील वचन हा एक प्रकार बघणार आहोत। तर नामाला वचन असतेच। आता कोणतंही नाम असो त्याला एक वचन किंवा अनेक वचन हे असल्याशिवाय ते नाम असू शकत नाही, त्यामुळे नामाला वचन असतेच। मराठीमध्ये ज्याप्रमाणे नामाचे एक वचन आणि अनेक वचन होते, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेत सुद्धा सामान्य नाम आणि समुदायवाचक नाम यांचे अनेक वचन किंवा एक वचन होते। बोलताना एक व्यक्ती किंवा वस्तूविषयी बोलतो की अनेक व्यक्ती किंवा वस्तूबद्दल बोलतो हे स्पष्ट करावेच लागते, कारण त्याप्रमाणे क्रियापदाचा वापर करावा लागतो। अनेकांपैकी एक म्हणजे वन ऑफ द अशी रचना करताना सुद्धा त्यापुढे अनेक वचन येते। आता एकवचनी नामामुळे एक व्यक्ती, वस्तू किंवा स्थल यांचा बोध होतो। अनेकवचनी नामामुळे एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा स्थल यांचा बोध होतो। तर एकवचनी नामासाठी एकवचनी क्रियापद वापरतात, अनेकवचनी नामासाठी अनेकवचनी क्रियापद वापरतात। अनेकांच्या पैकी एक अशी रचना करताना त्यापुढे अनेक वचनच वापरतात। एक वचन म्हणजे सिंग्युलर नंबर, अनेक वचन म्हणजे प्लुरल नंबर। आता बघा, सिंग्युलर नंबर जे आहे, सिंग्युलर नंबर मध्ये पुस्तकाला बुक म्हणायचं आणि प्लुरल मध्ये बुक्स, बॉयचं बॉईज होईल। एक वचनी नामाचे अनेक वचन तयार करण्यासाठी अनेक नियम आहेत। सामान्यतः म्हणजे आपण बघूयात की ते कोणते कोणते नियम आहेत। तर सर्वात पहिला जो आपला नियम आहे तो कोणता आहे बघूत। बहुतेक एकवचनी नामाला यस हा प्रत्यय लावून त्याचे अनेक वचन तयार होते। बहुतेक एकवचनी नामाला यस हा प्रत्यय लावून त्याचे अनेक वचन तयार होते। जसे की उदाहरणार्थ पेन, त्याला एस प्रत्यय लावून त्याचं अनेक वचन झालं। हँड, त्याला एस प्रत्यय लावून त्याचं अनेक वचन झालं। तर दुसरा नियम बघू, नामाच्या शेवटी वाय असून त्यापूर्वी एखादा स्वर म्हणजे ए ई आय ओ यू असेल तर त्या नामाचे अनेक वचन सुद्धा यस जोडूनच होते। जसं की बॉय आहे, त्याला एस जोडूनच बॉईज होतं। की आहे, त्याला एस जोडूनच कीज होतं। आता तिसरा नियम काय आहे, ज्या नामाच्या शेवटी यस, एस एच सी एच डबल एस तिसरा आपला नियम काय आहे, मात्र नामाच्या शेवटी वाय असून त्यापूर्वी व्यंजन असेल म्हणजे स्वर नसेल तर त्या वायचा लोप होतो आणि वायच्या जागी आय ई एस वापरून त्या नामाचे अनेक वचन बनते। जसे की आपलं बेबी आहे, वायच्या अगोदर इथं बॉय मध्ये वायच्या अगोदर ओ होतं म्हणजे ते स्वर होतं, पण इथं वायच्या अगोदर बी आहे म्हणजे हे व्यंजन आहे, म्हणून इथे ह्या वायचा लोप होतो व बी ए बी आय एस बेबीज असं त्याचं अनेक वचन तयार होतं। जसं की सिटी आहे, टीच्या अगोदर हे वायच्या अगोदर हे टी जे आहे ते व्यंजन आहे, त्यामुळे वायचा लोप होऊन सिटीचं सिटीज झालं, वायचा लोप झाला आणि आय ई एस हा प्रत्यय लागला। आता आपल्याला चौथा बघायचा झाला तर चौथा असा आहे, ज्या नामाच्या शेवटी यस एस एच सी एच डबल एस एक्स किंवा झेड यापैकी अक्षर येत असेल तर त्या नामाचे अनेक वचन करताना यस प्रत्यय लावतात। आता यस म्हणले तर यस आल्यानंतर बस होतं, त्याचं बसेस झालं, ई एस प्रत्यय लागला ह्याला। डिश आहे, एस एच आहे शेवटी म्हणून ई एस प्रत्यय लावून डिशेस झालं। एक्स आहे, बॉक्सेस, क्लास डबल एस आहे, क्लासेस झालं। बेंच आहे, ई एस प्रत्यय लावून त्याचा बेंचेस झालं। म्हणजे शब्दाच्या शेवटी सुद्धा जर हे आले असतील यस एस एच सी एच डबल एस एक्स किंवा झेड तर यापैकी कोणतंही अक्षर जर आला असेल तर अनेक वचन करताना ई एस प्रत्यय लावा। काही वेळेस काय होतं, मुलं कन्फ्यूज होतात की आन्सर लिहायचं काय, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत नक्की मन लावून पाहिलात तर तुम्हाला
एकवचनाचं अनेक वचन एकदम 1 मिनिटात करता येईल. आता आपण 5वा नियम बघूत की काय आहे. 5व्या नियमामध्ये नामाच्या शेवटी ओ असून त्यापूर्वी व्यंजन असेल तर अनेक वचन ईएस जोडून होते. बघा, नामाच्या आता आपलं हे एक नाम आहे हिरो, तर ह्याच्या शेवटी वाय आहे आणि ओ आहे आणि ओच्या अगोदर व्यंजन आहे. ओच्या अगोदर आर हे व्यंजन आहे म्हणून ह्याला ईएस असा प्रत्यय लावून त्याचं अनेक वचन करायचं. पोटॅटो आहे, ओच्या अगोदर हे टी व्यंजन आहे त्यामुळे ईएस प्रत्यय लावून पोटॅटोच झालं. बफेलो आहे, बफेलो म्हणजे म्हैस आणि ईएस प्रत्यय लावून बफेलोच झालं तर म्हशी असा. आणि जरी ओ असेल, बघा नामाच्या शेवटी ओ आहे पण त्याच्या अगोदर जर व्यंजन आलं असेल तर ईएस प्रत्यय लागतो आपण असं सांगितलं. पण हे काही अपवाद आहेत. म्हणजे जे आपण हा नियम सांगितला की ओ आहे आणि ओच्या अगोदर व्यंजन आलं आहे, तर ह्या पण शब्दाला तसंच आहे की ओच्या अगोदर व्यंजन आहेत पण यांना ईएस प्रत्यय लागत नसून नुसता यस असा प्रत्यय लागत असतो. त्यामुळे हे अपवाद आहेत. काही अपवाद शब्द पण असू शकतात. तर आपण 6वा नियम बघूत काय आहे. 6वा नियम आहे, मात्र नामाच्या शेवटी ओ असून त्यापूर्वी स्वर असेल तर अनेक वचन करताना फक्त यस लावतात. बघा, ओच्या अगोदर जर स्वर आले असतील AEIOU तर स्वर आल्यामुळे अनेक वचन करताना फक्त यस असा प्रत्यय लागतो. आता तिथे कसं होतं, ओच्या अगोदर जर व्यंजन आला असेल तर ईएस प्रत्यय लागत होता, पण इथं ओच्या अगोदर स्वर आहे म्हणून नुसता एस असा प्रत्यय लागतो. तर आपण बघू 7वा नियम काय आहे. नामाच्या शेवटी एफ किंवा एफ किंवा FE ही अक्षरे असल्यास एफ किंवा FE काढून टाकून त्यांच्या जागी VES ही अक्षरे घातली म्हणजे त्या नामाचे अनेक वचन तयार होतं. जसं की लिफ आहे, पान. मग हे एफ काढून टाकून VES असा प्रत्यय लावून पाने असे तयार झाले. जसे की वाईफ म्हणजे बायको, पण VES प्रत्यय लागल्यानंतर त्या बायका असं अनेक वचनामध्ये रूपांतर होतं. आता बघू की 8वा नियम काय आहे. 8वा नियम असा आहे, परंतु नामाच्या शेवटी एफ किंवा FE असून सुद्धा फक्त जोडून अनेक वचनी होणारी नामे म्हणजे वरील नियमास अपवाद असणारी नामे आहेत की एफ आहे तर त्याला VES प्रत्यय न लागता त्याला नुसता एस असा प्रत्यय लागतो. हे पण अपवाद आहेत. शेवटी FE आहे तरी पण VES न लागता नुसता एस असा प्रत्यय लागतो. आता बघू 9वा काय नियम आहे. 9वा नियम आपला असा आहे, नामातील स्वरात बदल करून काही नामांचे अनेक वचन तयार होते. आता कसं होतं की आपल्या नियमानुसार स्वर आहेत त्या स्वरामध्ये बदल करून नामाचे अनेक वचन तयार होते. जसं की मॅन आहे तर ए ह्या स्वरामध्ये बदल होऊन ई असा तयार होऊन मॅनचं मेन हे अनेक वचन तयार होतं. जसं की आता मॅनचं मेन झालं तर माऊस, सॉरी इथं सी झालेलं आहे माऊस. आता हे माऊस असून ह्याचं अनेक वचनामध्ये माईस असं तयार होतं. तर फूट आहे तर फीट तयार होतं, कारण हे जे ओ स्वर आहे त्याच्यामध्ये बदल होऊन डबल ई तयार होऊन ह्याचं अनेक वचन होतं. आता बघू 10वा नियम काय म्हणतो. स्वरात बदल होऊन EN प्रत्यय जोडून काही नामांचे अनेक वचन तयार होते. आता स्वरात बदल होऊन EN प्रत्यय जोडून बघा, तर इथं चाइल्ड आहे तर याच्या स्वरात बदल होऊन चिल्ड्रन, चाइल्ड म्हणजे बाळ, चिल्ड्रन्स म्हणजे अनेक वचन त्याच्यात तयार झालेले आहेत. ऑक्स आहे त्याचं ऑक्सेन हे अनेक वचन झालं. किट आहे त्याचं किटन हे अनेक वचनी म्हणजे तयार होतं. आता पाहू 11वा नियम काय म्हणतो. 11वा नियम असा आहे, नामाच्या शेवटी मॅन हा शब्द असेल तर त्याचे अनेक वचन मॅनच्या ऐवजी मेन वापरून बनते.
आता भरपूर मॅन असू शकतात, पोस्टमॅन असू शकतं, मिल्कमॅन असू शकतं, जेंटलमॅन असू शकतं. तर असे जर शब्द आले असतील तर मॅनचं मेन करायचं म्हणजे त्याचं अनेक वचन होतं. असं आपला 11वा नियम म्हणतो. आपला 12वा नियम काय सांगतो? काही नामांची एकवचनी व अनेक वचनी रूपे सारखीच एकत्र असतात. आता बघा, काही जी नावं असतात त्यांचं एकवचन बी सेम असतं आणि अनेक वचन पण सेम असते आणि लेकरं इथंच कन्फ्युज होऊन त्यांचे मार्क इथंच कटतात. की आता शिप आहे तर त्याचं एकवचनी पण शिपच असतं आणि अनेक वचनामध्ये पण शिपच होतं. डिअर आहे तर दोन्ही पण म्हणजे ते एक वचन आहे का अनेक वचन आहे हे समजतच नाही. जसं की बैल आहे तर बैलाचं अनेक वचन मराठीतून करायचं झालं तर बैलच असंच करावं लागतं. तर हे म्हणजे काही शब्द असे असतात की एक वचनात पण तोच शब्द वापरला जातो आणि अनेक वचनात पण तोच वापरला जातो. आता आपण पाहूया 13वा नियम काय सांगतो. काही नामे मोजण्यासाठी वापरली जातात व त्यामुळे नेहमी अनेक वचनातच वापरतात. कोणताही प्रत्यय लागत नाही. जसे की डझन आहे. आता हे कसं आहे, मोजण्यासाठी वापरतात. जसे की डझनभर केळी द्या असं मोजण्यासाठी वापरतात आणि त्या नेहमी अनेक वचनातच वापरतात. डझन आहे, 100 आहे, पियर आहे. तर हे 13वा नियम आपला असं सांगतो. आता 14वा नियम काय आहे हे बघू आता. अनेकवचनी दिसत असली तरी प्रत्यक्षात वापर एकवचनीच असतो. अशी नामे आता बघा दिसतानाच अनेकवचनी दिसतात. जसे की मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स एस प्रत्यय लागला म्हणजे आपल्याला वाटतं की हे अनेकवचन आहे, पण तसं नाही. हा अनेकवचनी नाही, हा एकवचनी शब्द आहे. जसं की न्यूज एस प्रत्यय लागला म्हणजे आपल्याला वाटतं की हे अनेकवचनी आहे बाबा, पण नाही. न्यूज म्हणजे बातमी हा एकवचनी शब्द आहे. जसे की गॅलोज आहे म्हणजे एस प्रत्यय लागला याचा आपल्याला विद्यार्थी कन्फ्यूज होतात की एस प्रत्यय लागला म्हणजे अनेक वचने असेल, पण नाही. हे गॅलोज म्हणजे फाशी होतं आणि हा एक वचनी शब्द आहे. त्यानंतर आपण पाहूया पण आपला 16वा नियम काय म्हणतो. 16व्या नियमानुसार काही समुदायवाचक नामे एकवचनी दिसत असली तरी नेहमी अनेक वचनातच वापरतात. बघा आता हे इथे आपल्याला एस मुळे कसं वाटत होतं की हे अनेक वचन आहे, पण इथे एस किंवा ईएस किंवा ईएस असा कोणताच प्रत्यय लागला नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बहुतेक हे एक वचनी आहे, पण नाही. हे अनेक वचनी आहे. कॅटल म्हणजे गुरेढोरे होतं. पीपल म्हणजे लोक होतं. म्हणजे हे बघा की शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत असल्याशिवाय एकवचनी आहे का अनेक वचनी आहे हे लक्षात येणं थोडंसं कठीण जातं. लेकरांना वाटतं एकवचन आणि अनेक वचन हे काय, हे तर सिंपल आहे, हे तर कोणीही करू शकतं. पण काही समुदायवाचक नामे एकवचनी दिसतात पण ते नेहमी अनेक वचनातच वापरतात. त्यानंतर आपण बघू 17वा काय आहे. काही समुदायवाचक व इतर नामे नेहमी एकवचनीच वापरतात. जसं की इन्फॉर्मेशन आहे, लगेज आहे, फर्निचर आहे. हे काय आहे, समुदायवाचक नामे आहेत पण ही एकवचनीच आहेत. फर्निचर, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, लगेज म्हणजे सामान. म्हणजे हे दिसताना आपल्याला वाटतं हे समुदायवाचक आहेत, पण नाही, हे एकवचनीच आहेत. यानंतर बघूया काय आहे. आपला 18वा असा नियम आहे. सामासिक शब्दांचे अनेक वचन करताना बहुधा प्रमुख शब्दास जोडतात. बघा ब्रदर इन लॉचं ब्रदर्स इन लॉ म्हणजे ब्रदर इन लॉ आहे तर त्याचं ब्रदर्स इन लॉ असं अनेक वचनामध्ये होतं त्याचं रूपांतर. आता बघू पासर बाय आहे तर पासर्स बाय होतं. परंतु बेडरूम आहे तर त्याचं बेडरूम्स. बुक केस आहे त्याचं बुक केस. टूथपिक आहे तो टूथपिक्स असं. त्यानंतर पाहूया 19वा नियम काय आहे. संक्षिप्त रूपाचे अनेक वचन पूर्ण विरामानंतर यस जोडतात. आता बघा संक्षिप्त रूपांचं बी आपल्याला एक वचन करायचं म्हणजे कुठे कुठे जास्त लांब ओढण्यापेक्षा संक्षिप्त रूपाचा वापर केला जातो. की जसं की आपल्याला BSc आहे बॅचलर ऑफ सायन्स, तर बॅचलर ऑफ सायन्स इतकं लांब म्हणत बसण्यापेक्षा BSc हे संक्षिप्त रूप वापरतात. पण काही संक्षिप्त रूपाचे अनेक वचन पूर्ण विरामानंतर एस प्रत्यय जोडून
करतात अनेक वचन. जसं की MP आहे, त्याला पूर्णविराम जोडून एस प्रत्यय लागला म्हणजे MPच. MLA आहे, एस प्रत्यय लागला म्हणजे MLAच. MD आहे, तर एस प्रत्यय लागून अनेक वचन MDच. त्यानंतर पाहूया, वर्णमालेतील एका अक्षराचे अनेक वचन करताना ॲपॉस्ट्रॉफी चिन्हानंतर एस जोडतात. बघा उदाहरणामध्ये हे थोडेसे उदाहरण लिहिले आहे मी, की वर्णमालेतील एका अक्षराचे अनेक वचन करताना ॲपॉस्ट्रॉफी चिन्हानंतर एस जोडा नावाचे अनेक वचन होते. त्यानंतर आपण पाहू पुढला नियम काय आहे. पुढला नियम असा आहे, नामाच्या शेवटी FUL असेल तर अनेक वचन एस जोडून करतात. आता हँडफुल आहे FUL, तर ह्याला फक्त एस प्रत्यय जोडून ह्याचं अनेक वचन बनवितात. FUL आला आहे, तर स्पूनफुल FUL आले, त्याला फक्त एस जोडून स्पूनफुल म्हणजे चमचा आणि एस प्रत्यय जोडल्यामुळे हे चमचे झाले. आता त्यानंतर पाहूया हेअर, म्हणजे आपला 22वा नियम काय आहे. हेअर नेहमी एकवचनीच वापरतात. माय हेअर इज ब्लॅक. परंतु हेअर केस म्हणजे आपले केस जरी मोजता येत नसतील तर त्यांचं अनेक वचन हेअर्स असेच करतात, पण वापरताना कसं हेअर असंच वापरलं जातं, यस प्रत्यय लावून वापरत नाहीत. त्यानंतर न्यूज नेहमी एकवचनीच वापरतात. दिस न्यूज इज ट्रू असं एकवचनीच वापरतात. त्यानंतर पाहूया आपला दुसरा नियम काय आहे. आता एकवचनी रूपात एक अर्थ आणि अनेक वचनी केले तर निराळाच अर्थ अशी भिन्न असणारी काही नामे आहेत. म्हणजे गुड आहे ह्याचा एक वेगळाच अर्थ आहे, पण अनेक वचन केल्यावर त्याचा वेगळाच अर्थ होतो. आता गुड म्हणजे चांगला आणि त्याला एस प्रत्यय जोडून त्याचं अनेक वचन केल्यावर गुड्स म्हणजे माल. तर फोर्स म्हणजे ताकद आणि ह्याचं अनेक वचन जर ES प्रत्यय लागून केलं तर फोर्सेस म्हणजे सैन्य दल. आणि आयरन म्हणजे लोखंड, पण अनेक वचन केल्यावर पायपेड्या, आयरन्स म्हणजे पायपेड्या. त्यापुढे काही नामांच्या अनेक वचनी 2 रूपात होतात, परंतु त्या दोन्हींचेही अर्थ भिन्न भिन्न असतात. आता इंडेक्स आहे, तर इंडेक्सिस केल्यावर अनुक्रमणिका आणि परत जर त्याचा म्हणजे दुसरं जर रूप केलं तर बीजगणितातील एक संख्या, इंडिसेस म्हणजे बीजगणितातील एक संख्या असं होतं. त्यानंतर हे काही अनेक वचने आहेत, ते थोडक्यात मी तुम्हाला सांगते. आयचं अनेक वचन वी, यूचं यू, हीचं दे, शीचं दे, इटचं दे, इटचं आर, धिसचं दीज, दॅटचं दोज, वॉजचं वर, पैसाचं पैसे, शोज, रुपीचं रुपीज, बुशचं बुशेज, ब्रँच तर ब्रँचेस, बॅच तर बॅचेस, वॉचेस, गॅसेस, ब्रश आहे ब्रशेस, फॉक्सेस, बेंचेस, ॲड्रेसेस, बसेस, फ्लाईज, कंट्रीज, फॅमिलीज, प्युपीज, कॉलनीज, लेडी आहे तर लेडीज, पुन्हा टॉयज, मंकीज, डॉंकीज, हॉलिडेज, रेज, स्टोरीज, मँगोज, टोमॅटो. म्हणजे काही एकवचनाचं अनेक वचन करताना एस प्रत्यय लागत आहे, काही एकवचनाचं अनेक वचन करताना ES प्रत्यय लागत आहे, काही एकवचनाचं अनेक वचन करताना VES प्रत्यय लागत आहे, IES असं प्रत्यय लागत आहे. त्यामुळे मी जेवढेही नियम तुम्हाला सांगितले आहे ते जर तुम्ही नियम एकाखाली एक लिहून घेऊन शांतपणे जर वाचलात तर ते तुमच्या नक्कीच लक्षात येतील आणि तुम्हाला एक वचनाचं अनेक वचन करायला एकदम सोपं जाईल असं मला वाटतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर काईट एज्युकेशन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. त्या बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे काय होतं, मी
म्हणजे आमची तयार केलेली प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात.